नारायण नारायण. प्रणाम भगवन, प्रणाम देवर्षी. तातडीची जनकल्याण सभा कशासाठी आयोजित केली आहे? भगवन, देवाधिराज देवेंद्रांवर प्रचंड जरांग सेना चालून आली आहे. असं ते का? आरक्षण देवा, आरक्षण. देवेंद्रांना आरक्षण देण्यात काय अडचण आहे? नारायण नारायण. दिलं आहे देवा, परंतु सरसकट सर्वांसाठीच आरक्षणाची त्यांची मागणी आहे, जी की घटना आणि संविधानाच्या कक्षेत बसत नाही. आणि जरांग सेना आता कुठलीही सबब ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही. काय करावं देवा? त्राही माम देवा, त्राही माम. निश्चिंत असावं देवेंद्र. सर्वविध सर्वपल्ली आपल्यासोबत आहेत, काळजी नसावी. सर्वविध सर्वपल्लींचं काय म्हणणं आहे? राधाकृष्णन राधाकृष्णन. त्यांचं इथे काय काम? लोकशाही आहे ही. पल्ली म्हणजे गाव, आणि मग सर्वच गावांची मतं विचारात घ्यायला नको काय? नारायण नारायण. आणि दुसरं म्हणजे सर्वपल्ली नावाप्रमाणेच सर्वांचं प्रतिनिधित्व करतात. भारताचे थोर तत्त्वज्ञ, श्रेष्ठ राजकारणी आणि एक हाडाचा शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. प्रणाम भगवान विष्णू. माझ्या मते हा प्रश्न शिक्षकांकडे सोपवावा. सर्व शिक्षक हे उन्नत मनाचे असून त्यांच्या मनात कोणाविषयी आकस नाही, आणि त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. कोणी काहीही म्हणा, आम्हाला आरक्षण हवंच. परंतु आरक्षणामुळे पात्रता दुर्लक्षित राहते आणि समाजावर केवळ अन्यायच होत नाही, तर अवनती देखील होते. अवनती? अवनती कशी होईल? उलट ज्यांना काही सुविधा नाहीत त्यांना संधी निर्माण होईल, तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचेल आणि भारताचा विकास होईल. पण आम्ही सामान्य पुढे जायला लागलेलं बघवत नाही ना. पोटात दुखतंय तुमच्या, बाकी काही नाही. नारायण नारायण. थांबा. इथे आपण चर्चेसाठी चर्चा किंवा विरोधासाठी विरोध करत नाही, किंवा एकमेकांना घालून पाडून बोलण्यासाठी देखील जमलेलो नाही, तर एकमेकांच्या सहाय्यानं मानवतेचं संवर्धन करण्यासाठी जमलेलो आहोत, हे लक्षात ठेवा. क्षमस्व मुनिवर. नारायण नारायण. बोला, आपण बोला. लाव रे तो व्हिडिओ. कित्येक रस्ते खड्डेमय झालेत आणि पूल पडतायत. मित्रांच्या घोळक्यात गप्पा कट्ट्यावरच्या. अरे काय अभ्यास करतो? ठेव बाजूला. आरक्षणामुळे 50% देखील कुठल्याही ज्ञानशाखेला प्रवेश मिळतो. खरं तर कुठल्याही क्षेत्रात कौशल्य हे हवंच, आणि त्यासाठी अभ्यास करायला हवा. अरे पण ते 50% मिळवायला तर अभ्यास करावा लागेल की नाही? काहीच गरज नाही. कॉपी पुरविल ना तुला. आपले हात एकदम वरपर्यंत पोचलेत. काय समजलास काय तू मला? तुला काय मी असा तसा वाटलं? आधीच तर ते 50%, ते सुद्धा बऱ्याचदा कॉपीच्याच बळावर. आणि इथं मी रात्रंदिवस मेहनत करून 98% घेतलेत, तरी मला धास्तीच की सरकारी कोट्यातून माझा नंबर लागेल की नाही. अरे 21वं शतक आहे आपलं. कॉपीची काय गरज? AI आहे ना आपला. चुटकीसरशी सगळ्या प्रश्नांची उत्तरं येतील. AI हे एखाद्या जादूगारासारखं आहे, ज्यामुळे आपल्याला विचार करण्याची, मेंदू वापरण्याची गरजच उरत नाही. हो, आणि आपण जे वापरत नाही ते गळून पडतं शेपटीसारखं. हे देवा, आपण पात्रतेनुसार काम नाही का देऊ शकत? आरक्षण हवंच कशाला?
आरक्षण नसेल तर उत्तम नोकरी कशी लागेल आमच्या मुलांना? तुमचा लढा केवळ आरक्षणासाठी आहे की मुळातून समाजाची प्रगती व्हावी, विकास व्हावा म्हणून आहे? हे बघा ताई, आता आम्हाला शब्दांच्या कात्रीत पकडू नका. आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे, बाकी आम्हाला काहीही माहीत नाही. बरोबर आहे, मी समजू शकते तुमचं म्हणणं. पण तुम्हाला आरक्षण कशासाठी पाहिजे? समाजाचा विकास व्हावा म्हणूनच ना, बरोबर? म्हणजे प्रश्न आरक्षणाचा नसून समाजाच्या विकासाचा आहे. आणि कुठल्याही प्रश्नाचं समर्पक उत्तर म्हणजे प्रश्नाचं नेमकं आकलन. जर तुम्हाला खरोखरच समाजाचा मुळातून विकास व्हावा असं वाटत असेल तर उत्तम शिक्षणाला पर्याय नाही. अहो, उत्तम शिक्षण मिळावं म्हणून तर आरक्षण मागतोय. शिक्षणासाठी आरक्षणाची काय गरज? पण मग शिक्षणासाठी त्यांची एवढाली फीस भरल कोण? आम्हा गरिबांना ते परवडणारं नाही. महागाई केवढी वाढली आहे, सगळ्याच गोष्टींचे दर वाढलेत. काळजी करायची गरज नाही. या चढत्या दरांना कापून काढत, शैक्षणिक पुनरुत्थान घडवत, तळागाळापर्यंत निःशुल्क परंतु उत्तम दर्जाचे शिक्षण पोहोचवण्याचा विडा उचलला आहे आमच्या पुनरुत्थान विद्यापीठाच्या कुलगुरू आदरणीय इंदुमतीजी काटदरे यांनी. प्रणाम भगवन. आपल्या आशीर्वादाने, सर्वसामान्य माणसाच्या आणि श्रेष्ठ विद्वज्जनांच्या मदतीने पुनरुत्थान विद्यापीठ भारतीय गुरुकुल पद्धती पुन्हा रुजवण्याचा प्रयत्न करत आहे. आमची 60 वर्षांची योजना असून त्यात भारतीय सिद्धांतावर आधारित अर्थनिरपेक्ष शिक्षण देत शिक्षकांना पुन्हा गुरुस्थानी प्रतिष्ठापित करणं हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. अरे वा, अरे वा, म्हणजे तक्षशिला नालंदा पुन्हा प्रस्थापित होणार तर. पण आपण जर सर्वांनाच निःशुल्क शिक्षण दिलं तर शिक्षकांच्या पगाराचं काय? आम्हालाही पोटापाण्याचं बघावं लागतं ना, म्हणून म्हटलं. मग शिक्षकांनीच थेट विद्यार्थ्यांच्या पालकाकडून घेतलं तर आम्हा संस्थाचालकांचं काय मग? अरेच्छा, भानगडच आहे. आम्ही एक प्रश्न सोडवायला गेलं की दुसरा उभा राहतो. काय करावं बरं, तुम्ही सांगाल का? समस्त शिक्षकांना विनम्र आवाहन करतो की आपण चर्चासत्रामध्ये सहभागी होऊन आपलं अमूल्य मत मांडावं. चर्चासत्र? पण ते कधी, कसं, कुठे? भगवान ब्रह्मदेवाचे जे मानसपुत्र, ज्यांना मानवतेचे मार्गदर्शन करण्याचे आणि दैवी ज्ञानाचे जतन करण्याचे काम सोपवले आहे, अशा सप्तर्षींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आचार्यांनी सर्वांना संबोधित करावं अशी योजना आहे. त्यात तुम्ही सर्व शिक्षक, पालक, संस्थाचालक किंवा ज्याला शिक्षणाविषयी आस्था आहे असा कोणीही सहभागी होऊन आपले विचार मनमोकळेपणाने मांडत भारतीय संस्कृतीचे पुनरुत्थान करावे हीच आशा. आपण या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी उत्सुक असाल तर कृपया 9423766772 या क्रमांकावर व्हॉट्सअप संदेश पाठवून नाव नोंदणी करावी, जेणेकरून आपल्याला लवकरच सर्वांच्या सोयीनुसार तारीख आणि वेळ ठरवता येईल. आपणा सर्व शिक्षकांना मनापासून शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या शुभेच्छांसोबतच आजची जनकल्याण सभा संपन्न झाली असं जाहीर करतो आणि लवकरच आपल्याला पुढच्या सभेचे तपशील कळवतो. धन्यवाद. नारायण नारायण.